मात्र याचा पुरेपूर्ण फायदा झाला असेल ते समोरच्या टीमला. धावा मिळतात त्या 2. हो, पुन्हा एकदा खराब चेंडू, नकारात्मक चेंडू, नोचा चेंडू. मात्र फक्त नो आहे ना विघ्नेश, फक्त नो. चला पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकण्यासाठी तत्पर धीरजाचा सामना करतील परशुराम. ओहो, सुंदर सुंदर यॉर्कर पद्धतीचा चेंडू, परंतु पाहायला भेटला होता आपल्याला. कुठलाही फटका नाही मारून दिला. मात्र आता केलेला असेल कमबॅक पहिला चेंडू झाल्यानंतर. ओहो, व्हाईट साठी सोडून दिला होता, परंतु पुरेपूर्ण फायदा. पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट होत आहेत धाव फलकावर धावा. 4 धावा. 4 धावा धाव फलकावर पुन्हा एकदा. यावेळी मात्र कानफाटा शॉट. मात्र हा जाईल सीमारेषा पार चौकारासाठी. आडव्या बॅटनं हा बेकार चेंडू, बेकार बॉल गेला खांडीला आणि फाटा फुटला शेंडीला. टांगा पलटी घोडा फरार. सीमारेषा पार साठी धावा होत आहेत त्या 8. 2 चेंडूवर 8 धावा. मात्र समीकरण तू शेर तो मैं सवा शेर, परंतु हा तिसरा चेंडू मात्र पायाला आदलला. मारायचा प्रयत्न केला, परंतु टाइम नाही बसला, कनेक्शन नाही बसला. शक्ती वापरण्यास मित्रांनो युक्ती देखील वापरा. चेंडू झाल्यात ते 3. शिल्लकच्या या ओव्हर मधले बाकी असतील ते 3 चेंडू. ओहो, दिशा दिली मात्र डिक्लेअरची मिळते 1 धाव. धावा वाटत, धावा पोचतायत ते 5 वर. माफ करा 9 वर. 9 धावा. मात्र थोडेसे निराश असतील. धाव फलकावर धावा 9. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावर. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलेला चेंडू. मात्र पंचांचा निर्णय येते सीमारेषा पार चौकारासाठी. अरे बघतोस, शेवटचा शिल्लकचा 1 चेंडू बाकी, परंतु हा डॉट करण्याची संधी. बघूया काय करतायत ते. डॉट नाही मात्र आता जावं लागेल. पहिला घडीगारत पहिला लागलेला अवधसा मोठा मासा गळायला लागला. जावं लागेल, परतावं लागेल, उठावं लागेल, सुटावं लागेल, निघावं लागेल पवेलियन जवळ. निराश होऊन जात असताना दिसतील आपल्याला परशुराम. मात्र परशुराम यांचा गेम खल्लास. न्यू कॅन्डिडेट, न्यू फलंदाज मात्र रुपेश आलेले असतील स्ट्राईक एंडला. नॉट स्ट्राईक एंडला तिथेच अडकून झडकून बसलेले असतील त्यांचे संगतदार फलंदाज. मात्र रुपेश गेलेले असतील नॉट स्ट्राईकला. संदेश आलेले असतील पहिल्यांदा स्ट्राईकला सामना करायला. मात्र गोलंदाजांचा
चला मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. बॉलिंग मार्फत आलेल्या असतील नित्य रोशन. रोशन मात्र दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी आपल्या संघाची मात्र कॅच सोडली, मिस फिल्डिंग केलेली असेल. हे कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हो गया? मेरे हाथ से बड़े फलंदाज, बड़े बल्लेबाज की कैच छूट गई. कॅचेस विन द मॅचेस. मात्र डिक्लेअरच्या धावा स्वरूपाने धावा 14. पुन्हा एकदा बघूया पंचांचा निर्णय येतोय नकारात्मक चेंडू म्हणजेच नो बॉल. नो बॉलचा पुरेपूर्ण फायदा मात्र संदेशाने मात्र कार्पेट शॉट लगावून दिलेला असेल, परंतु स्वतः गोलंदाज येतील, गोलंदाज पकडतील, त्यामुळे कुठली धाव देणार नाही. मात्र डॉट बॉल. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 15. एक गडी बाद. हा चेंडू मात्र तिसरा चेंडू मात्र दिशाभूल मात्र सुंदर, अतिसुंदर मात्र क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी टाळ्या वाजवतात. आपल्या संघाला पुढे न्यायचंय. आपल्या संघासाठी देतात योगदान. तीन चेंडू समाप्तीनंतर धाव फलकावर 15. परंतु बघूया पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन संदेशसाठी. हो, संदेशाचा जोरदार प्रहार. बघूया मात्र मिस फिल्डिंग. चाल क्षेत्ररक्षण, अचूक क्षेत्ररक्षण, चुकीचं क्षेत्ररक्षण मात्र ठरतोय तो त्यांच्याकडं. ठरतोय फलंदाजाच्या बॅट मधून हा सीमारेषा पार चौकार. हो, पुन्हा एकदा कार्पेट शॉट. पुन्हा एकदा गोलंदाज येतील. गोलंदाज मात्र कुठली चुकी करणार नाही, कुठल्या धावा काढून देणार नाहीत. मात्र रुपेश मात्र थोडेसे निराश. रुपेश याला कुठल्याही गोलंदाजीचा सामना करावा भेटला नाही, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा जोरकस प्रहार. मात्र स्ट्राईक चेंज. बघूया स्ट्राईक चेंज पूर्ण यशस्वी ठरलेले आहे. मात्र चांगलं रनिंग बिटवीन टू विकेट म्हणावं लागेल. सुंदर, अतिसुंदर मॅचेस. क्रिकेटचा महासंग्राम, सबका मालिक एक, भव्य दिव्य 16 क्रिकेटचा महासंग्राम. कुठली स्पर्धा नसून परंतु पुरेपूर्ण फायदा घेतात ते बोनकोडे संघाचे प्रत्येक खेळाडू. गोलंदाजी मार्फत आलेले असतील मिलिंद. वैयक्तिक पहिली ओव्हर आणि संघाची तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी मिलिंद याचा पहिला चेंडू. ओ, यावेळी मात्र दांड्या गोल. लाकूड तोड गोलंदाजी. आता मात्र बेकार भांडी कशा शॉट मारण्याचा प्रयत्न. सासू सुनेची आयटम कुणाची? टाक टिक 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 टाक टिक 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 टाक टिक टिक टिक. लाकूड तोड जावं लागेल. चला, थँक्यू. प्रेम माझ्या बरोबर आहे या बोनकुडे गावाच्या मानाच्या स्पर्धेमध्ये. सेमीफायनल आपण पाहताय. इथून जो संघ जिंकेल थेट अथांग टायटन्स या टीमच्या बरोबर फायनल मध्ये खेळेल. भरपूर महत्वाची लढाई या मॅच मध्ये तुम्हाला लढावी लागेल. प्रेम, सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक संघर्षाची लढाई आणि प्रयत्नाची पराकाष्ठा दोन्ही टीमच्या माध्यमातून सुरू आहे. बलाढ्यमान सामना आपण पाहता या बोनकोडी नगरीमध्ये. सुंदर सामना असेल. बॉल झालेले आहेत, एकच झालाय.
मात्र न्यू कॅन्डिडेट आकाश पुढे गेले होते मारायला, परंतु पंचांचा निर्णय नो चेंडू, नोच्या स्वरूपाने धाव मिळते. एक धाव पोचतात त्या 21 वर. मात्र पहिला चेंडू खराब चेंडू मात्र. हो दुसरा चेंडू खेळण्यासाठी जोरदार प्रहार केला, परंतु बरोबर बॅटची कडा लागली. एक धाव घेतली. मात्र आता स्ट्राईकला आलेले असतील रुपेश. पहिल्यांदाच सामना करतील या गोलंदाजाचा मिलिंद गोलंदाजी मार्फत. हॅलो. तर षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 22 ला 2 विकेटचं नुकसान झालंय. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी अंपायर सिग्नल हा व्हाईट बॉल आहे. पंचांनी हात समांतर केलेले आहे, त्यामुळे बॉल अवांतर आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. 23 ला 2 विकेटचं नुकसान आहे या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. राहुल राठोड सर, जर अशी गोलंदाजी राहिली ना तर मात्र सामना जिंकण्यासाठी थोडंसं बाहेर जावं लागेल. अशी गोलंदाजी करू नये. मात्र भेदक मारा, सुंदर चेंडू, टप्पा मात्र नीट टाकावा लागेल. परंतु बघूया हा चेंडू मात्र जेल सोडले. क्षेत्ररक्षण God. मात्र खराब. प्रेम कदाचित बॅटची कडा आणि जशा प्रकारे झेल निसटला, कॅच छुटा बॉलर का दिल तुटा. पहा चेहऱ्यावरती थोडस दुःख निर्माण झालंय. या कॅचेस सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. ओ माय गॉड, यावेळेला चांगला बॉल आहे, संधी आहे, ही गमावली आहे की काय. संधी आहे, परंतु अपील मध्ये उत्साह पहा, जल्लोष पहा. आउट आहे आणि फलंदाज बाद असा घोषित केलेला आहे. चला अंपायर रिव्ह्यू घेतलाय का. चला DRS ची मागणी घेतली. चला ऑनफिल्ड अंपायरने DRS ची मागणी केलेली आहे, त्यामुळे तो निर्णय तुम्हाला इथे मान्य करावा लागेल. पाहू शकाल फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये ज्या ऍक्शन रिप्ले मध्ये या चेतन दादा एक मिनिट या. ज्या अँगलने बॉल रिलीज झालाय, कदाचित हा फलंदाज चला OUT हा फलंदाज. चला एक मिनिट थांबा. चला OUT फलंदाज आउट आहे. अखेर फलंदाजाला माघारी जावं लागेल. ज्या अँगलने पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हातामध्ये बॉल होता, त्यामुळे फलंदाज हा बाद आहे. आउट घोषित केलेले आहेत. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय आहे तो योग्य राहिला आहे आणि त्या निर्णयाला चॅलेंज करत होती. पण विघ्नेश नो बॉल नाहीये ना, बॉल आहे ना यो. मात्र बघूया न्यू कॅन्डिडेट आलेले असतील मैदानात. निखिल मात्र फलंदाजीसाठी सामना करतील. हा चेंडू मात्र फसगतीचा चेंडू. परत बघूया, पुन्हा एकदा बघूया, पंचांचा निर्णय येतोय. आउट मात्र. आता मात्र आल्या जावं लागेल, परतावं लागेल निखिल याला. निराश असतील टीम. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर आलेले असतील पहिल्यांदाच सामना करायला. मात्र
हॅट्रिकचा सामना करत असतील गोलंदाज. दोन दोन विकेट्स भेटलेल्या असतील मिलिंद याला, परंतु बघूया तिसरा सामना करेल अमित. ओहो, जोरदार प्रहार, जोरदार प्रहार, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कुठली चुकी करत नाही. नॉन स्ट्राईकचा फलंदाज मात्र निराश असेल. आता मात्र स्ट्राईकला आलेले असतील. बघूया. चला फास्ट खेळा, वेग घेऊ नका. 3 ओव्हरचा इथे खेळ संपला आहे आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 24 धावा धावफलकावरती आहे. 24 धावा धावफलकावरती इथे पाहू शकाल. पहिल्या 3 ओव्हरचा इथे खेळ संपला आहे आणि टीमची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती इथे पाहत आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. चला विघ्नेश पंच परमेश्वर, थोडस फास्ट खेळा. चौथं षटक आहे. चौथ्या षटकाचा पहिला बॉल पहा. प्रेम ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र पहिला टप्पा जो खराब पडत होता, त्यानंतर जो कमबॅक केलेला असेल तो चॅन्सच्या गोलंदाजाने मात्र सुंदर कमबॅक. परंतु बघूया हा चेंडू मात्र खराब चेंडू होतोय का? पंचांचा निर्णय येतोय, नोचा चेंडू मात्र. हो, हा चेंडू दिशा दिली आहे, दिशा दिली आहे, परंतु पंचांचा निर्णय बघूया काय येतोय. पंचांचा निर्णय येतोय खराब चेंडू. हॅलो, चला 25 धावा धावफलकावरती आहे. परशु साठे परतल्यानंतर संघ अडचणीमध्ये गेलाय. अडचणीमधून तुम्हाला बाहेर काढावं लागेल. नो बॉल आहे का? 2 धावा आहेत. 2 धावा ऍड होती. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 27 झालेली आहेत. 27 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. प्रेम भैरवीचे षटक मैदानामध्ये सुरू आहे. या लहानशा वयामध्ये जेव्हा तुम्ही समालोचन करता, कसं वाटलंय प्रेम ओव्हरऑल? परंतु ओव्हरऑल म्हणावं लागेल तर आतापर्यंत शिकतोय, परंतु बघूया याचा पुरेपूर्ण फायदा. आता मात्र कुरपूर कुरपूर खुरप्या शॉट म्हणून सांगता हानग सखे पहिली बारी लागला तर लय भारी. तेव्हाच सांगता सासू असली आणि मेवणी फसली. गेला सीमारेषा पार चौकारासाठी. काय समालोचन पाहायला मिळालं मित्रांनो. या लहान वयामध्ये अशा प्रकारचं समालोचन करणं आणि गोड आवाज या कोपरखेरणे नगरीचा तुम्हाला ऐकायला मिळाला आहे. आतापर्यंत बघायला गेलेलं तर 9.30 ची सरासरी चाललेली असेल मात्र यामध्ये, परंतु धाव पूर्ण चांगल्या रनिंग बिटवीन टू विकेट म्हणावं लागेल. थोडीशी गफलत झाली होती, परंतु सुंदर अति सुंदर चांगली रन घेतली. चोलटी धाव म्हणावी लागेल, संत गतीची धावा म्हणाव्या लागतील या. परंतु बघूया धावा धावफलकावर लागतायत त्या 32. 4 गडी बाद 32 धावा. अजून देखील शेवटचे 3 शिल्लक चेंडू बाकी. 3 चेंडू बाकी असतील या शतकामधले. अजूनही 3 बॉलचा की शिल्लक आहे. यावेळेला चांगला बॉल आहे, वेग भरपूर आहे, त्या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही. सिंगल आहे. सिंगलने टीमची धावसंख्या वाढते. सिंगलच्या बरोबर धावफलक आहे 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळते प्रेम.
हो सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र बघूया धावचीत बाद. आता मात्र काय झालं, आता मात्र भयानक कार्यक्रम. बघूया रिव्ह्यू सिस्टीम घेतलेली आहे का. चला DRS अंपायरने केलाय का बॉलिंग करणारी टीम ऑनफिल्ड अंपायर नाही नाही घेतला. स्कोर Score धाव विचारत संख्या आहात का? असतील त्या 23 ते आउट आहे 33 धाव संख्या. मात्र धाव फलकावर 4 गडी बाद. शेवटचा शिल्लकचा चेंडू टाकावा लागेल. बॅट्समॅन आलेले असतील, न्यू कॅन्डिडेट, न्यू फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये. श्लोक आलेले असतील परंतु बघूया स्ट्राईकला. ओहो बघूया बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. अपील कुठली केली नाही परंतु जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. धावा वाटतात, धावांचा आरंभ होतोय, धावांचा प्रारंभ होतोय. मोठा फटका आला शेवटच्या चेंडूवर. मात्र सुंदर टार्गेट, सुंदर आव्हान म्हणावं लागेल. या इनिंग मध्ये बघायला गेले तर राहुल दादा राठोड, तू शेर तो मे सवा शेर, असं काहीच आव्हान होतं. मात्र एक चेंडू खराब तर एक चेंडू चांगला. सुंदर आव्हान दिलेलं असेल. आता मात्र हर्षित पॅन्थर्स या संघाने धावा काढलेल्या असतील त्या 37 धावा काढून 38 धावांचं आव्हान ठेवलेलं असेल त्या MR जायंट्स संघाकडं. मात्र 38 धावा ह्या काही मुश्किल नाही. 14 चेंडू आणि 38 धावा, माफ करा 24 चेंडू आणि 38 धावा. बघूया. हॅलो. चला 24 बॉल आणि 38 धाबाचा भाटला करायचा आहे. इथून जो संघ विजेता होईल थेट अथांग टायटन्स या टीमच्या बरोबर मेगा फायनल खेळेल. इथून महत्वाची लढाई आहे, करो या मरोची लढाई आहे. इथून तर तुम्ही जिंकला तर थेट फायनल मध्ये. जर या मॅच मध्ये तुम्ही पराभव होतात तर 365 दिवस तुम्हाला होळीची वाट पाहावी लागेल. होळीची जर वाट पाहत असाल तर या स्पर्धेची देखील तुम्हाला वाट पाहावी लागेल. म्हणजे करो या मरोची लढाई आहे. इथून जिंकणं फार गरजेचं आहे. गणेश यांचे चिरंजीव ते देखील आज वडिलांची मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहे. परंतु मित्रांनो, कुठला संघ विजेता होईल, काय घडेल काय बिघडेल आपण पाहताय, आपण अनुभवताय. सबका मालिक एक आयोजित तुम्हाला सर्वांच्या आवडीची ही क्रीडा स्पर्धा आपण इथे पाहताय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रेम माझ्या बरोबर जुडलाय. सबका मालिक एक या मंडळाने ठेवलेल्या या संदेश भव्यदिव्य पाटील आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गणेश आणि त्याच्याबरोबर नॉन स्ट्राईक इनला आहे अनिरुद्ध. पहिला बॉल. संदेश पाटील आलेले आहेत. निलेश म्हात्रे माफ करा, बॉलिंग करण्यासाठी आलेत, पहिले षटक हाताळण्यासाठी. निलेश याचा दुसरा चेंडू, बॅटची काढायला लागली, दिशा दिली होती मात्र चेंडूला, परंतु याचा परिपूर्ण कुठला फायदा नाही घेऊ शकले, कुठली धाव मिळाली नाही. परंतु आता मात्र एक चेंडू एक धाव संघाचा होतो प्रारंभ आणि मात्र पाठवून दिला. आता योच तोच कार्यक्रम. मोठे घरचा पोकल वासा, वारा शिरा भसा भसा ठासून टोसून चौकार सीमारेषा पार. या चौकाराच्या साह्यावर मोठा प्रहार केला, सीमारेषा पार ढकलून दिलं मात्र. आणि हा पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु इंजिन बारीक, अवरेज मोकार. महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. 5ला 1, 10ला 3, चोकवार डॉट बॉल. या डॉट बॉलच्या साह्यानंतर 3 चेंडूवर 5 धावा धाव फलकावर. दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु बघूया मैदानात काय घडतंय. मैदानात पुन्हा एकदा येतोय, पुन्हा एकदा तोच चेंडू, भेदक मारा, चांगला टप्पा, गुडलेंचा टप्पा म्हणावा लागेल. यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील या सामन्यामध्ये. जास्तीत जास्त व्हाईट यॉर्कर असे चेंडू. परंतु बघूया पुन्हा एकदा, यावेळेस मात्र भयानक कानपटा शॉट. जसा बॉल बॅटवर आला तसा बॉल करीत गेला निस्सा टारारा टिरिरी पारारा पिरी सीमारेषा पार चौकारासाठी. या चौकाराच्या साह्यावर वाढ संख्या होते. चौकाराच्या साह्यामुळे पुन्हा एकदा चौकार सीमारेषा पार साठी. आता मात्र खुरप्या शॉट. अरे बघतोस काय, रागानं चौकार मारलाय बघ वाघानं, सीमारेषा पार.
13 धावा धाव फलकावर, 13 नाही तो मेरा, 13 धावा. बॉलर मात्र आलेले असतील. रुपेश गोलंदाजी मार्फत मात्र वैयक्तिक पहिली ओव्हर हाताळण्यासाठी आणि संघाची देखील दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी आलेले होते. परंतु बघूया, पहिला चेंडू, सुंदर चेंडू टाकला, अचूक टप्पा टाकला, मात्र हो चुकीचा टप्पा, चुकीचा निर्णय. गोलंदाजी मार्फत घाई करायला गेलेलं. घाई मात्र वाई प्रीमियर लीग, सातारा प्रीमियर लीग असं काहीसं नसून बुनकोडे प्रीमियर लीग म्हणावे लागेल. सुंदर, अतिसुंदर, भव्य दिव्य 16 मात्र चोलटी धाव, पुन्हा एकदा संत गतीची धाव म्हणावी लागेल, ती काढण्याचा प्रयत्न. आता मात्र 16 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. 16 चेंडू 23 धावांची गरज. धाव फलकावर धावा 15 आहे. बघूया, धाव फसलेली आहे, परंतु बघूया होतोय का धावचीत बाद. बघूया पंचांचा निर्णय येईल काय. पंचांचा निर्णय येते, कुठलाही खेळाडू जाणार नाही पवेलियन जवळ, निराशपणे जाणार नाही, कुठलाही धावचीत बाद नाही, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. निर्णय मात्र अचूक घेतात, परंतु याचा पुरेपूर्ण फायदा घेतला. येस प्रेम, दोन्ही फलंदाजाने अगदी चित्याच्या चपळाईने रन कंप्लीट केली आहे. चला, 15 बॉल आणि 22 इक्वेशन या मॅच मध्ये आहे. धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. येणारे 15 बॉल आणि 22 धाबांची आवश्यकता आहे. काय घडेल काय बिघडेल. जवळपास रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि 1 वाजता हा सामना अगदी चुरशीचा रंगलाय. 15 बॉल आणि 22 धाबांची आवश्यकता आहे. मात्र 15 चेंडू मध्ये 22 धावांची गरज, ही आवश्यकता आहे, ही शक्यता आहे, परंतु बघूया ह्या चेंडूवर ठरेल. ह्या चेंडूवर मात्र धाव घेण्याची प्रयत्न केला होता, परंतु कुठलीही धाव काढून नाही देते, जकडून ठेवतात समोरच्या संघाला. मात्र हर्षित पॅन्थर्स संघाने 37 धावा काढून 38 धावांचं आव्हान ठेवलेलं असेल समोरच्या संघाला. MR जायंट संघाला काढाव्या लागतील त्या 38 धावा आपल्या संघाला पुढच्या सामन्यामध्ये नेण्यात. हा संग्राम, हा क्रिकेटचा संग्राम, हा क्रिकेटचा महासंग्राम पुढे न्यावा लागेल. मात्र हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण, कुठली धावा काढून नाही देत. पुन्हा एकदा हा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, धाव घेतात का बघूया. कुठली धाव काढून देत नाहीये. यांची गोलंदाजी मात्र सुंदर गोलंदाजी चाललेली असेल. आता मात्र 13 तेवढा चुरशीचा सामना पाहायला मिळाला आहे. 13 बॉल आणि 21 इक्वेशन आहे. सामना जिंकण्यासाठी 13 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉल तयार. शेवटचा 13 चेंडू मध्ये मात्र 21 ड्राईव्ह केलाय. वा, चेंडू सीमारेषा पार, क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल आर पार, सीमा फरार. धावा मिळते 4. डीजे या, डीजे बंद केलाय का? येस. फटका तेवढाच ताकदवान होता. टायमिंग प्रॉपर सोडलाय. बॅटिंग करत असताना तुमच्याकडे फुटवर्कचा वापर असायला हवा. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. एखादा क्रिकेटर जेव्हा बॅटिंग करतो तुमच्याकडे फुटवर्क असायला पाहिजे. टीमची धावसंख्या 21 झालेल्या आहेत आणि 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल 17 धाबांची आवश्यकता आहे. 8.50 ची सरासरी गाठायची. मोठा फटका मारायचा प्रयत्न, रन मिळत नाही आहे. प्रेम, क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आहे. या मैदानामध्ये 12 बॉल आणि 13 धाबा डिफेंड झालेल्या आहेत. अनिश्चिततेने भरलेलं, वाह क्या बात आहे. बॉल बुलेटच्या वेगाने, बोटाला झटका, हाताला चटका, बॉल आर पार, सीमा रेषा पार. हा धमाका, चेंडू सीमा रेषा पार, खणखणीत, तांबडा पांढरा झणझणीत, मार भावा खणखणीत. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक यार. इथे पाहू शकाल, ओ माय गॉड, संधी आहे. पंच थोडीशा चर्चा करतायत, थोडं शहानिशा करतायत, नक्की घडलाय काय. चला, शहानिशा करतायत, परंतु शेवटी DRS कडे ती मागणी गेलेली आहे. म्हणजे उच्च न्यायालयाकडे हा प्रश्न सोपवला गेलाय. ज्या पद्धतीने हा फटका डिगआउट केलाय, रन पहा वेगाने पूर्ण व्हायची होती, परंतु बॅट अगदी पोहोचले की नाही हे पाहणं गरजेचं आहे.
पहा रन भरपूर वेगाने पूर्ण होत होती. ज्या पद्धतीने विकेट किपरच्या हातामध्ये क्रुशल मुवमेंट आहे, भरपूर क्रुशल मुवमेंट आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय ज्या पद्धतीने हा फटका डिगआउट केला आहे. या पुढे जाऊ. सेमीफायनलचा सामना असेल, थोडं मात्र धीर धरावं लागेल. एकदम क्रुशल मुवमेंट मात्र, रन मात्र जोराची घेतलेली आहे, अजून परंतु ऍक्शन रिप्ले बघूया. अजून आलेला नाहीये, लगेचच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थोडस धीरानं घ्यावं लागेल मात्र. प्रेम हृदयाची ठोके आपले वाढलेत की खेळाडूंचे वाढलेत? अगदी पैसा बसूल मुकाबला आहे. अपील भरपूर जोरात होती. हळूचे ना. साहिल व्हिडिओ काहीच नाही झालाय. चला, पंचांचा ऑनफिल्ड निर्णय घेतला जाईल, कारण आपल्याला रिव्ह्यू मध्ये काही दिसत नाही. चला 1 मिनिट थांबा, लगेच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. चला 1 मिनिट फक्त थांबा. चला ऑनफिल्ड अंपायर जो काही निर्णय आहे तो लवकर पोहोचवायचा आहे. ऑनफिल्ड अंपायर निर्णय मान्य केला जाईल. जो काही निर्णय ऑनफिल्ड अंपायर देईल तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. चला पंच लवकरात लवकर. विघ्नेश नॉट आउट आहे. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे, त्यामुळे हा नॉट आउट घोषित केलेला आहे. राकेश सर आपण या आपले स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो नॉट आउट घोषित केलेला आहे.
चला धावफलकावर लागल्यात धावा त्या 25 धावा. आताची 1 रन जोडल्यात धावा 1 पोचताय 26 वर धावा. हा चेंडू बघूया आपण डेट पंचांचा निर्णय येते तो डेट. आता मात्र 9 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. धाव फलकावर असतील त्या धावा 26. 9 चेंडू 12 धावांची गरज. हॅलो, इथे सिंगल घ्यायचा प्रयत्न, रन मिळत नाहीये. चला 7 बॉल आणि 11चं इक्वेशन आहे. 7 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. सामना डोलायमान अवस्थेमध्ये गेलाय. येणाऱ्या 7 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. वडा सुपर डुपर मुकाबला जशी अपेक्षा होती सेमीफायनल या पद्धतीची व्हावी आणि तशाच प्रकारची मॅच यावेळेला होताना दिसते. चला मी विनंती करतोय आदरणीय राकेशजी नाईक सर, आपल्यास विनंती करतोय, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. एक प्रसिद्ध ऑर्केस्ट्रे आहेत, चांगले कलाकार आहे. चला 7 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. जेव्हा समालोचन ची सुरुवात केली राकेश सरांचे शब्द मला अजूनही आठवतात. भरपूर मोठा फॅन्स फॉलोअर मी तुमचा होतो आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही मला भेटलेला आहात सुद्धा. म्हणजे आपले प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर ईश्वर तुम्हाला नक्की भेटेल. विघ्नेश, या बॉल वरती धावा किती आहे? ऑनफिल्ड अंपायर 3 धावा म्हणजे 7 बॉल आणि 8 धावाचं इक्वेशन आहे. 2 आहे का 3? पंच बॅटिंग करणारे 3 बोलतायत, बॉलिंग करणारे 2 बोलतायत. एक्झॅक्टली 2. जिग्नेश, विघ्नेश नक्की घडलंय काय? ऑनफिल्ड अंपायर तुम्ही एकमेकांची चर्चा करा, त्यानंतर निर्णय द्या प्लीज. 2 धावा आहे. आता तुम्हाला इक्वेशन आहे या मॅच मध्ये 7 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. ओहो हो, चांगला बॉल यार, वा, कहाणी में ट्विस्ट. रन मिळत नाही आहे. येणारे 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. वडा सुपर डुपर मुकाबला. रात्रीचे 1 वाजून गेलेले आहेत मित्रांनो. रात्रीच्या 1:15 वाजता हा मुकाबला रंगलाय. 6 मध्ये 9. वॉट सुपर डुपर मॅच. कोण जिंकणार? कोणी जिंकलं तरी चालेल, परंतु माझ्या बरोबर लढायचं असेल अक्षरशः घाम फुटलाच पाहिजे आणि तो घाम फुटलाय. एखादा क्रिकेटर जेव्हा मैदानामध्ये उतरतो तुमच्याकडे जिद्द, मेहनत, चिकाटी या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे आणि तशाच प्रकारचा मुकाबला रंगलाय. 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. वडा सुपर डुपर मुकाबला कोण जिंकणार याकडे नक्की प्रश्न पडलाय. 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. कोण आहे बॉलर? कोण आहे? रुपेश आले. त्या मॅचची संपूर्ण जबाबदारी रुपेशच्या खांद्यावरती सोपवलेली आहे. 6 बॉल 9 धावा वाचवायच्या आहेत. पहिला बॉल या वेळा अंपायर सिग्नल आउट.
पंचांचं बोट आकाशावरती, विकेटचं बटन. वाह, कहाणी में ट्विस्ट. अंपायर बॉल आहे का यो? हा बॉल आहे. आता विघ्नेश, व्हाईट बॉल आहे का? हात कधी दाखवशील विघ्नेश? चला, 5 बॉल 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. व्हाईट बॉलला बॉल काउंट आहे का? यस, 5 मध्ये 8. 5 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. वॉडा मॅच, अव्वल दर्जाचा मुकाबला. बोल तयार. 5 मध्ये 8. वॉडा मॅच यार. इथे ड्राईव्ह केला सिंगल मी. इथे क्या बात आहे. जीवाच्या आखांताने मेहनत करावी लागते. 4 मध्ये 7. राकेश सर, राजकारणामध्ये एका एका मतांना महत्व आहे. परीक्षेमध्ये एका एका गुणांसाठी मुलं अपयशी ठरतात. एक एक धाव किती महत्वाची आहे, एक एक धाव किती मोलाची आहे. इथून जर हारल्यात तर 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. यावेळी टॅप केलाय. वा, ओ माय गॉड, क्या बात आहे. वा, व्हॉट अ सुपर डुपर मुकाबला. 3 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. व्हॉट अ सुपर डुपर मुकाबला यार. असं म्हणतात ना, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. 3 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. काय सामना रंगलाय. मी हार मानणारा नाही, मी सहज गुडघा टेकणारा नाही. वाह, क्या बात आहे. बॉल तयार. 3 मध्ये 7. इथे सिंगल घ्यायचंय. वाह, क्या बात आहे. आता 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. व्हॉट अ सुपर डुपर मुकाबला. सर, एखाद्या वेळेस गर्लफ्रेंडच्या बरोबर भांडणं झाली तरी चालेल, परंतु जिंकलेला सामना जर हारला तर रात्रभर झोप येणार नाही आहे. 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार. 2 मध्ये 7. वॉडा मॅचर. हा चांगला बॉल आहे. हा बॉल आहे. 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. मी मगाशी उल्लेख केला, क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही माझ्या मित्रा, जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानामध्ये पडत नाही आहे. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. वॉडा माचार. 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 1 मध्ये 7. बोल तयार. शेवटचा बॉल चौकार जरी आला तरी फायनल मध्ये जाऊ शकतो. आणि हा बॉल आहे. अखेर फायनल मध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहात. हर्षित फायटर्स टीम या मॅचचा विजेता आणि थेट तुम्ही फायनल मध्ये प्रवेश केलेला आहात. तर मी आदरणीय रोशनजी पाटील आपणास विनंती करतो, आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. रोशनजी पाटील, आपण कुठे असाल तर या लवकरात लवकर. हॅलो.
तर हा बॉल आहे आणि हर्षित फायटर्स टीम ठरलेला आहे या स्पर्धेचा दुसरा संघ तो फायनल मध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन टीम आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे